हॅलो एव्हरीवन, सारिकाज ॲथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण वाटाणा पुलाव बनवणार आहे. अगदी खूप छान प्रकारे ह्या सीझनला वाटाणा मिळतो आणि अशा प्रकारे अगदी झटपट 10 मिनिटात हा पुलाव तयार होतो आणि एकदम टेस्टी लागतो. रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा. इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे. मी इथं जिरा कोलम तांदूळ घेतलेला आहे. जो तुम्ही पुलावसाठी वापरताय तो तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकताय. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा. अशा प्रकारे तांदूळ स्वच्छ धुवून 10 मिनिटं साईडला ठेवून द्यायचा. तोपर्यंत आता आपण कुकरच्या भांड्यामध्ये तेल गरम केलेलं आहे. डायरेक्ट कुकरमध्ये हा भात करणार आहे, त्यामुळं मी इथं 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घातलेलं आहे. थोडासा कढीपत्ता घालायचा आणि एक बारीक उभा चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे. कांदा आपण छान गोल्डन होईस्तोपर्यंत परतून घेणार आहे. पाहू शकता आता आपला कांदा छान भाजला गेलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो ही आपण आता कांद्यासोबत थोडा वेळ परतून घ्यायचा. दोन्ही छान भाजलेला आहे. टोमॅटो आणि कांदा दोन्ही छान परतून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा लसूण, आलं आणि 2 मिरची असं वाटण केलेली 1 चमचा पेस्ट घातलेली आहे. तुम्ही मिरची चिरूनही कट करूनही घालू शकताय. मी सर्व एकत्र वाटून 4-5 लसणाच्या कुड्या आणि थोडंसं आलं आणि थोडीशी 1-2 मिरची घालून वाटण केलेलं ते घातलेलं आहे. एक बारीक चिरलेला बटाटा घातलेला आहे आणि 1 वाटी मी इथं ओले वाटाण्याचे दाणे घेतलेले आहे. बटाटा आणि वाटाणा छान आपण आता 2 मिनटं परतून घ्यायचा. अशा प्रकारे छान 2 मिनटामध्ये वाटाणा आपला छान परतला जातो. आता त्याच्यामध्ये आपण आता जो तांदूळ भिजत घातलेला आहे तो घालायचा आहे. वाटाणा भरपूर घाला, म्हणजे हा भात छान वाटाणा घातल्यानंतर टेस्टलाही सुंदर लागतो. तांदूळ आता आपण छान 2 मिनटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचा. छान आता आपण तांदूळही भाजलेला आहे. तांदूळ भाजल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मी हळद घातलेली आहे आणि 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्ती करू शकताय. मिरची घातल्यामुळं तिखट घातलं नाही तरी चालतं. हवं असेल तर घाला. छान आता आपण लाल तिखट घातल्यानंतर सर्व छान मिक्स करून घ्यायचं. आता मी त्याच्यामध्ये पनीर थोडंसं घालणार आहे कट करून. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घाला, नाहीतर नाही घातलं तरी चालतं. मी इथं थोडेसे पनीरचे पीसेस कट केलेले घातलेले आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा बिर्याणी मसाला घालणार आहे. 1 चमचा मी इथं बिर्याणी मसाला घातलेला आहे. सर्व मसाला घातल्यानंतर सर्व छान मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता आपला आता भात पण छान भाजलेला आहे. तांदूळही छान भाजलेला आहे. आता त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर घातल्यानंतर सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि आता चवीनुसार त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहे. मीठ घातल्यानंतर त्याच्यामध्ये मी साईडला पाणी गरम करून घेतलं होतं. मी इथं 3 वाटी गरम पाणी घातलेलं आहे. तुम्ही तांदूळ कोणता वापरताय त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्ती करू शकताय. पाणी घातल्यानंतर सर्व छान असं मिक्स करायचं. गरम पाणी घालायचं म्हणजे भात आपला छान मोकळा आणि सुटसुटीत होतो. आता वरून मी याच्यावरती 3-4 चमचे तूप घालणार आहे. तूप घातल्यानंतर ह्या भाताला खूप छान प्रकारे अशी टेस्ट येते. आता आपण सर्व हे मिक्स केल्यानंतर कुकरला झाकण लावून 2 शिट्टी काढून घ्यायची आहे. 2 शिट्टीमध्ये आपला हा छान भात मोकळा छान शिजला जातो. आता आपण कुकर थंड करून घ्यायचा आणि पाहू शकताय अशा प्रकारे आपला हा वाटाणा पुलाव राईस तयार झालेला आहे. खूप छान होतो आणि टेस्टलाही छान लागतो. अगदी ह्या सीझनला वाटाणे छान मिळतात, त्यामुळं अशा प्रकारे हा वाटाणा राईस करून बघा. सर्वांना नक्की आवडेल आणि पटकन होतो. 10 मिनटामध्ये हा आपला राईस तयार होतो. वरून आता आपण थोडीशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं टाकून छान गार्निशिंग करणार आहे. तुम्ही हा राईस छान चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकताय. गरमागरम असा हा राईस खूप सुंदर लागतो.
नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.